क्लायंट साईड जावा स्क्रिप्टिंग. क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज मीन्स जावा स्क्रिप्ट. याच्यामध्ये आपण फंक्शन इम्प्लिमेंट कसं करायचं हे बघणार आहोत. हाऊ टू इम्प्लिमेंट फंक्शन. JavaScript functions are used to perform operations. We can call JavaScript function many times to reuse the code. Advantages of JavaScript function. There are mainly two advantages of JavaScript function. First one is code reusability, and second one is less coding. Code reusability. We can call a function several times, so it's save a code. Less coding. It makes our program compact. We don't need to write many lines of code each time to perform common task. JavaScript फंक्शनमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस जास्त कोड लिहायची गरज नाही आहे, कारण जेव्हा आपण फंक्शन ते कॉल करतो तेव्हा त्या फंक्शनमध्ये जे काही कोड आहे तो काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा ते फंक्शन आपण डायरेक्टली कॉल करू शकतो. नेक्स्ट सिंटॅक्स. फंक्शन नेम, argument 1, argument 2 up to argument n, opening curly brace, code to be executed, closing curly brace. JavaScript function can have 0 or more argument. Example बघू. सिंपल फंक्शन, HTML, बॉडी, स्क्रिप्ट, फंक्शनला नाव दिले मेसेज, MSG. त्याच्यामध्ये अलर्टमध्ये एक मेसेज डिस्प्ले केला, हॅलो धिस इज अ मेसेज, डबल कोट, सेमिकोलॉन. स्क्रिप्ट क्लोज केला. नंतर एक बटन घेतलं, इनपुट टाईप बटन घेतले म्हणून टाईप बटन आहे, त्याला व्हॅल्यू, कॉल फंक्शन. आता इव्हेंट बटन असेल तर ऑन क्लिक हा इव्हेंट असतो. जेव्हा आपण त्या बटनावर क्लिक करतो तेव्हा ते फंक्शन कॉल होते. ऑन क्लिक इज इक्वल टू मेसेज, डबल कोटमध्ये, बॉडी टॅग क्लोज, HTML टॅग क्लोज. आपल्याला काय होईल, हे बटन दिसेल आधी, हे कॉल फंक्शन बटन. जेव्हा त्यावर क्लिक करेल तेव्हा आपल्याला काय आउटपुट दिसेल, तर त्या अलर्टमधलं म्हणजे क्लिक करतो तेव्हा काय होतं, फंक्शन कॉल होतं. कोणतं फंक्शन, तर मेसेज. त्याच्यामध्ये जो काही ब्लॉक आहे स्टेटमेंटचा किंवा कोड आहे तो एक्झिक्यूट होतो. आपण अलर्टमध्ये मेसेज दिला तो इथं आपल्याला डिस्प्ले झाला आहे. जेव्हा आपण कॉल फंक्शनवर क्लिक करतो तेव्हा हॅलो धिस इज अ मेसेज असं आपल्याला डिस्प्ले होते. नेक्स्ट जावास्क्रिप्ट फंक्शन आर्ग्युमेंट. आता आपण आर्ग्युमेंट पास करणार आहे फंक्शनमध्ये. वी कॅन कॉल अ फंक्शन बाय पासिंग आर्ग्युमेंट. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ फंक्शन दॅट हॅज वन आर्ग्युमेंट ॲज अ नंबर, HTML टॅग, बॉडी, स्क्रिप्ट टॅग, फंक्शनला नेम द्या, गेट क्यूब, नंबर ॲज अ आर्ग्युमेंट, इन अलर्ट नंबर इंटू नंबर. मी मल्टिप्लिकेशन केलं अलर्टमध्ये आणि कर्ली ब्रेस क्लोज केला, स्क्रिप्ट टॅग क्लोज केला. फॉर्ममध्ये मी बटन घेतलं, टाईप बटन आहे, व्हॅल्यू दिली क्लिक, इव्हेंट ऑन क्लिक आहे, फंक्शन कॉल केलं कोणतं, गेट क्यूब, आर्ग्युमेंट मी 4 पास केला. फॉर्म क्लोज, बॉडी टॅग क्लोज, HTML क्लोज. आपलं आउटपुट काय ते 4 × 4 × 4 म्हणजे काय 64. जेव्हा क्लिक बटनवर क्लिक करेल तेव्हा आपल्याला तो फंक्शन कॉल होईल आणि जे काय आपलं आउटपुट आहे त्या फंक्शनमधलं जे काय फंक्शनमधलं स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होतील आणि आपल्याला आउटपुट दिसेल 64. फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू. We can call a function that return a value and use it in our program. Let's see the example of function that return a value. Okay, first you can write HTML tag, after that body script. In script tag take one function name get info, in opening curly brace of function get info, return, we are using here return, hello JavaScript how are you, in double quote, semicolon. Document dot write, in that I am writing here directly here function get info, script tag close, body tag close, HTML close. काय होईल, जेव्हा मी एक्झिक्यूट करेल तेव्हा मला काय दिसेल, डायरेक्टली जे काय त्या फंक्शनने रिटर्न केले ते काय होईल, मला आउटपुट दिसेल, हॅलो जावास्क्रिप्ट हाऊ आर यू. हे आपल्याला आउटपुट दिसतं. आपण रिटर्नमध्ये जे काय मेसेज दिलेला आहे, जो काय कोड आहे तो काय होईल, आपल्याला रिटर्न होईल. इथं बघा रिटर्नमध्ये आपण काय दिलं, हॅलो जावास्क्रिप्ट हाऊ आर यू. तेच आउटपुट आपल्याला दिसते जेव्हा डॉक्युमेंट डॉट राईट मेथड एक्झिक्यूट होईल तेव्हा. जावास्क्रिप्ट फंक्शन ऑब्जेक्ट. तर आपण जावास्क्रिप्ट फंक्शन ऑब्जेक्ट बघणार आहे. इन जावास्क्रिप्ट द पर्पज ऑफ फंक्शन constructor is to create a new function object.
It executes the code globally. However, if we call the constructor directly, a function is created dynamically, but in an unsecured way. Syntax: new function, argument 1, argument 2, argument n, and function body. Parameter: argument 1, argument 2, and argument n. It represents the argument used by function. And function body, it represents the function definition. Example: HTML टॅग, बॉडी टॅग, स्क्रिप्ट टॅग, एक डेटा टाईप var व्हेरिएबल घेतला, ॲड इज इक्वल टू न्यू फंक्शन. इन दॅट वी आर पासिंग आर्ग्युमेंट ॲज अ num1, num2, रिटर्न num1 प्लस num2. फंक्शन बॉडी म्हणजे फंक्शन डेफिनेशन. आणि डॉक्युमेंटमध्ये आपण आर्ग्युमेंट पास केले 2,5. त्याचं आउटपुट काय असेल, तर रिटर्न काय करणार आहे फंक्शन, 2 + 5 मीन्स 7 रिटर्न करणार आहे. सी हिअर आउटपुट बिलो 7